कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं इथे का आणले मला? माहित नाही काय झालं. टीचरच का नाही तू? मग उत्तर का नव्हती देत तिथं? तुझ्यामुळे ना आपण हारायला लागलोय. भावाला जिंकवण्यासाठी मुद्दाम नाही ना करत आहे. हे बघ, मी तुला सकाळी पण सांगितलंय, निंबाळकरांशिवाय ना कोण जिंकलं नाही पाहिजे. तुझी ती अडाणी बहीण ती उत्तर देते आणि तू गप का? मी मुद्दाम नाही केलं, ते पंढ लढवण्याच्या स्पर्धेत जिंकलेच की. पण ते उत्तर तुम्ही पण देऊ शकला असता. ए, मला शिकवणार का तू? वय तुझ्या तर तेजू, तुम्ही दोघे इथे काय करता? अहो, नवरा बायको आहे, आलो गप्पा मारायला साईडला. तेजू, काय झालंय? काय नाही वहिनी, ते आम्ही गप्पा मारत होतो. नुसत्या गप्पा नाही तर रोमॅन्टिक गप्पा मारत होतो ग. पण तुझ्यामुळे सगळा मूड गेला. चल बायको. शत्रू आणि प्रेमाच्या गोष्टी शक्यच नाही. तेजू, तू सांगणार नाहीस, पण तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे नक्की. ते नेमकं काय आहे ते मला आता डॅडींच्या घरी येऊनच बघावं लागेल. आणि शत्रूला रंगेहात पकडून मगच हे सगळं सूर्याला सांगेन. ए छत्री, त्या आपल्या माणसाला फोन लावणीच्या काम कुठवर आलंय. डॅडी, फोन लागणं झालाय. तू असं कर, तू स्वतः जाण बघ काय झाले ना, मला कळव. लगेच जातो डॅडी. हाय, चाल. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे सर नमस्कार. आम्ही जालिंदर निंबाळकर. सर तुमच्याबद्दल आम्ही ऐकलंय खूप, म्हणजे आज प्रत्यक्षात भेट झाली, पण तुमच्याबद्दल ऐकलंय आम्ही. चांगलंच ऐकलंय ना. सर तुम्ही या गावचे विकास पुरुष आहात, आम्हाला माहिती आहे. कसे लोक आमच्यावर लय प्रेम करतात. वा, करतो जमेल तेवढं. तुळजा, मी काय म्हणतो, पुढच्या राऊंडसाठी ना तूच जा. तू भारी बोलते जागे. नाही नको, माझ्याहून जास्त तू छान बोलतोस. मागे भागूच्या प्रोजेक्ट मध्ये पाहिलंय आम्ही. हो दादा, तूच बोल, तू भारी बोलतस. हा दादा, तूच बोललं पाहिजे. हा शेवटचा मास्क जर खाण्याचा असता ना तर बघा मीच जिंकले असते. मास्क मास्क ते टास्क, धनु दीदी, टास्क असतं तेच ते. दादा तू जा जा. आता आम्ही काय म्हणतो, हे तुम्ही भाषणासाठी जे विषय देणार त्याची काय सिस्टीम आहे? सर कसं आहे, 2 चिठ्ठ्या असतील, त्याच्यामध्ये एक एक विषय असणार आहे. जी चिठ्ठी उचलेल त्याने त्या विषयावर बोलायचं. चांगले. आता कसे आमचे केस पिकले वा, लोकांची कामं करता करता आता वयाच्या अधिकाराने एक सल्ला देऊ का तुम्हाला? हो सर, द्या ना. तर तुम्ही ते भाषणासाठी विषय निवडलेच असणार, ते चांगले बी असणार. हो. बरं, आमचं काय म्हणणं आहे, आई हा विषय दिला तर कसं होईल? हे लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय येतो, लोकांना आवडतं त्या विषयावर भाषण ऐकायला. आणि भारतीय संस्कृतीत आईचं स्थान लय वरचं आहे, नाही का? नाही सर, चांगलं सजेशन आहे, मी टाकतो हा विषय. थँक्यू. ए, इकडे या. सापडलं का काय? नाही काय सापडलं. नाही काय? काय शोधताय तुम्ही? सगळे काने कोपरे नीट शोधा. जावा परत शोधा. शोधा लवकर.
सो आता इथं विश्रांती संपलेली आहे. आपण पुन्हा त्याच जल्लोषात त्याच उत्साहात स्पर्धा सुरू केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपल्या दोन्ही कुटुंबासाठी. आणि आता हा शेवटचा राऊंड मन की बात. तुम्हाला दिसतंय बाउल मध्ये चिठ्ठ्या आहेत, त्यातली एक चिठ्ठी उचलायची आहे. त्यातल्या विषयावर 2 मिनिटं मनातलं मनापासून बोलायचं. ज्याचं बोलणं सगळ्यांच्या मनाला भावेल त्याला ही स्पर्धा पावेल, इतकं सोपं आहे. मी पहिल्यांदी शत्रुरावांना विनंती करतो की त्यांनी बाउल मधून चिठ्ठी उचलून आलेल्या विषयावर 2 मिनिटं मनापासून बोला. संकट, संकर, संकर. तुम्हाला संस्कार म्हणायचे का बहुतेक? हा हा, तेच ते. अहो, बोला की मग धडा धडा. आम्ही एवढे चांगले संस्कार केलेत तुमच्यावर. अहो दिवस पुरणार नाही तुम्हाला बोलायला. बोला. संस्कार का अंतिम नमस्कार म्हणायचंय? कोण आहे रे? शांत बस. बोलते ना राजी. शत्रुराव, तुमचा विषय संसार असा आहे. तुम्ही तयारी करा. तोवर जगताप कुटुंबातून जो सदस्य आहे, जो पुढे येऊन चिठ्ठी उचलेल, त्यांनी कृपया यावं. आता बघा. सूर्या सर, सगळ्यांना सांगा की विषय काय. कमान दादा, कमान. कमा दादा. Yes. सूर्या, काय झालं रे? बोल ना. काय आहे दादा? अरे बोल की, विषय काय आहे? आई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.